सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुझा माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना भाग 4. मला जे बोलायचं आहे ते मी आत्ताच बोलणार. प्रज्वल नीट ऐक. मी माझं जुनं मृत्यूपत्र रद्द करतो आहे. विश्वासरावांचे शब्द ऐकून प्रज्वल आणि राजश्रीला धक्का बसला. बाबा? प्रज्वल जोरात बोलला. हो, मी नवीन मृत्यूपत्र केलं आहे, ज्यानुसार आपली कंपनी जी मी माझ्या कष्टानं उभी केली आहे आणि प्रज्वल जी बघतो आहे त्यात तुझा वाटा 60% आहे. बाबा, हे आत्ता बोलायची वेळ आहे का? प्रज्वल म्हणाला. मी बोलताना कुणीच मध्ये बोलायचं नाही. विश्वासरावांचा आवाज चढला. राजश्री आणि प्रज्वल गप्प बसले. अर्जुन मात्र शून्यात बघत होता. तर प्रज्वल, माझ्या कंपनीचा 60% भाग तुझा, तसंच हे घर जे माझं स्वकष्टार्जित आहे त्यातही 50% वाटा तुझा आणि उरलेला वाटा अर्जुनचा असेल. असेल म्हणजे? राजश्री स्वतःला थांबवू शकली नाही. प्रज्वलने रागाने तिच्याकडे बघितलं. असेल म्हणजे जर त्याने लग्न केलं, बायकोला इथं नांदवलं तर आणि तरच त्याला माझ्या संपत्तीचा वाटा मिळणार, अन्यथा नाही. बाबा, असा आता काही निर्णय घेऊ नका. मला अर्जुनचा हिस्सा नको आहे. तुम्ही शांतपणे विचार करा. प्रज्वल विश्वासरावांना समजावत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून विश्वासराव हसले. त्याच्या गंभीर बोलण्यानंतर त्यांचं हे हसणं फार भीषण वाटत होतं. मी काही चुकीचं बोललो का? प्रज्वलने विचारलं. हो, तुला जे वाटतंय की मी सगळा वाटा तुझ्या नावावर होणार आहे याचं मला हसू आलं. खरं तर कंपनीत तुझा वाटा 50%च होता, पण तू कंपनी सध्या चालवतो आहेस म्हणून वरचे 10% मी तुला जास्त दिले. आता तुला असं वाटत असेल की मी अर्जुनचा वाटा तुला देणार आहे तर तू चुकतो आहेस. अर्जुनने जर लग्न केलं नाही तर त्याला या संपत्तीतून बेदखल करून मी त्याला धर्मादायी ट्रस्ट करणार आहे आणि त्याचा उपयोग गरजूंना होईल अशी काळजी घेणार आहे. विश्वासराव बोलताना सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यावर काय बोलायचं ते कुणालाच सुचेना. राजश्रीने तरीही स्वतःला पटकन सावरलं. बाबा, तुम्ही कसलीच घाई करू नका. हे असे निर्णय घाईघाईत नाही घेता येत. राजश्री म्हणाली. कोण म्हटलं मी हा निर्णय घाईत घेतला आहे? पूर्ण 5-6 तास विचार मंथन केल्यानंतर मी या निर्णयावर आलो आहे. ठीक आहे, तर मग मला आता या घरात राहायची परवानगी आहे की मी हे घर सोडायचं आहे? शांतपणे अर्जुनने विचारलं. अर्जुन, बाबा चिडले आहेत म्हटल्यावर तू मध्ये बोलायलाच पाहिजे असं नाहीये. प्रज्वल म्हणाला. मी चिडलो नाहीये, मी फक्त सांगतो आहे. तुम्हाला मी चांगलं शिकवलं, तुमची आई नसताना लहानचं मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं आहात आता, म्हणजे माझं काही राहिलं आहे असं नाही. राहिला प्रश्न पैशाचा. तो कोणाला का द्यायचा आणि का नाही द्यायचा हा निर्णय माझाच हवा, नाही का? ठीक आहे, मग माझा निर्णय बदलणार नाही आणि पैशासाठी तर नाहीच नाही. मला तुमचा पैसा नको, काही नको. तुम्ही कितीही अटी घातल्या तरी मी लग्न करणार नाही. अर्जुन चिडून बोलला. कोणावरही जबरदस्ती नाही. मी उद्याच वकिलाकडून हे फाईल करून घेतो. विश्वासराव उठत म्हणाले. बाबा, घाई नका करू, आपण यातून मार्ग काढू. प्रज्वल बोलू लागला. अर्जुनमध्ये बोलणार हे आधीच ओळखून तो पुढे बोलला. आधी आपण दोघं बोलू. अर्जुन, काय चालू आहे नक्की? प्रज्वल अर्जुनशी त्याच्या खोलीत बोलत होता. माझं काहीच चालू नाहीये. मी फक्त म्हटलं मला लग्न करायचं नाहीये. त्याचा एवढा मोठा इश्यू करायची काय गरज आहे? मला समजतच नाही. अर्जुन अस्वस्थ होत खिडकीच्या इथे उभा राहिला. अर्जुन, तुला समजत नाही का? तसंही बाबांचं तुझ्यावर जास्तच प्रेम आहे. त्यात आता तू लग्न करत नाही म्हटल्यावर त्यांना तुझा राग आला आहे. प्रज्वल अर्जुनला समजावत होता. प्रेम माझं देखील आहे बाबावर, पण म्हणून ते जे काही सांगतील ते मी ऐकणार नाही. मान खाली घालत अर्जुन म्हणाला. ते जे सांगतील ते तू ऐकणार? अरे, तुला काहीच का वाटत नाही हे बोलायला? बाबांना तुला डॉक्टर करायचं होतं. तुला तसे मार्क असून सुद्धा तू कॉमर्सला जायचं ठरवलंस. त्यांना वाईट वाटलं तरीही फक्त तुझ्यासाठी ते हो म्हणाले. त्यांना वाटलं की नंतर तू आपला बिझनेस जॉईन करशील, पण तू नाही. बाबांना त्रास द्यायचा कसा हे तुला चांगलं माहीत आहे. आपल्या बिझनेसमध्ये मला मदत करण्याऐवजी त्या पार्थ सोबत कसलं तरी स्टार्टअप चालू केलंय. तू म्हणशील त्या प्रत्येक गोष्टीला बाबा हो म्हणत गेले तरीही तू हे बोलतो आहेस. आणि मी बघ, कधीच बाबांच्या शब्दाबाहेर गेलो नाही. ते म्हणतील ते नेहमी ऐकलं. राजश्रीचे लग्न सोडून बाबांचं तुझ्यावरही खूप प्रेम आहे हे समजून देखील मी त्यांचा प्रत्येक शब्द झेलतो आणि तू प्रत्येक गोष्टीत त्यांना विरोध करतोस. पण यावेळेस नाही. मी नाही तुला बाबांना दुखावून देणार.
सांगून ठेवतो, प्रज्वल रागाने बोलत होता. ते बघून राजश्री मध्ये पडली. तू जरा शांत बसशील का? किती मनस्ताप करून घेतो आहेस? अर्जुन नाही बाबांना दुखावणार. प्रज्वलला शांत करत राजश्री बोलली. बाबा, मला मृत्यूपत्रातून बेदखल करणार म्हणून मी कोणाशीही लग्न करणार नाही. अर्जुन दोघांकडेही न बघता बोलला. प्रज्वल, तू जरा बाहेर जातोस का? मी याला माझ्या पद्धतीने समजावते. राजश्री अर्जुनकडे बघत होती. जे समजावायचं आहे ते माझ्या समोर समजाव ना. ऐकू देत त्याची मुक्ताफळे. प्रज्वलला देखील राग अनावर होत होता. यासाठीच म्हटलं की तू बाहेर जा. तुम्ही दोघं इथं थांबलात तर तुमची भांडणच होत राहणार. तू जा बरं, मुलांजवळ जाऊन बस, मी येतेच. राजश्री प्रज्वलचा हात हातात घेत म्हणाली. माझ्यावर विश्वास आहे ना? राजश्रीचा हात झटकत प्रज्वल तिथून निघाला. तो जाताच राजश्रीने दरवाजा लावून घेतला. मला सांग, काय अडचण आहे तुझी? राजश्रीने अर्जुनशी बोलायला सुरुवात केली. चिडलेला प्रज्वल मुलांच्या खोलीत गेला. थकलेली मुलं कधीच झोपली होती. त्यांच्या अंगावर पांघरून नीट करत तो बाहेर आला. विश्वासरावांच्या खोलीतला दिवा चालू दिसला म्हणून तो त्यांच्या खोलीत गेला. बाबा, झोपला नाहीत का? प्रज्वलने आराम खुर्चीत डोळे मिटून बसलेल्या विश्वासरावांना विचारले. माझी झोप तुझी आई घेऊन गेली आहे. आता जेव्हा मी तिच्याजवळ जाईल तेव्हा शांत झोपेन. विश्वासरावांचं बोलणं ऐकून प्रज्वल गडबडला. असं का बोलताय बाबा? आम्ही तुमचे कोणीच नाही का? अर्जुन पण थोडा भरकटला आहे. येईल मार्गावर. तो त्याचा प्रश्न आहे. अलिप्त होऊन विश्वासराव म्हणाले. बाबा, हा आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे. प्रज्वल पोट तिडकीने बोलला. विश्वासराव काहीच बोलत नाही हे बघून प्रज्वल शेवटी गप्प बसला. विश्वासरावांनी परत डोळे मिटले. प्रज्वल तिथून बाहेर पडणार तो समोरून राजश्री येत होती. तिच्या पाठीमागे खाली मान घातलेला अर्जुन. बाबा, राजश्रीने आवाज देताच विश्वासरावांनी डोळे उघडले. काय? जेवून घेताय ना? मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. बाबा, मी तुमचं सगळे ऐकेन. अन्नावर राग काढू नका. अर्जुन पुढे होत म्हणाला. मी सगळे ऐकायला सांगतच नाहीये, मी फक्त लग्न करायला सांगतो आहे. मी तयार आहे, अर्जुन म्हणाला. ते ऐकून प्रज्वलचा जीव भांड्यात पडला. नक्की? हो, मुलगी मी ठरवणार. विश्वासरावांचे हे शब्द ऐकून अर्जुन आणि राजश्रीचा चेहरा पडला. पण बाबा, तो लग्नाला तयार झाला आहे हे तर त्याच्या मनाने लग्न करू देत ना, राजश्री म्हणाली. माझे केस उन्हात पांढरे नाही झाले. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे मी पण ऐकलं आहे. त्यामुळे मुलगी मी शोधणार. चालणार असेल तर हो म्हणा, नाहीतर. विश्वासरावांनी अल्टिमेटर दिला. त्याला चालेल. परत त्याच्या वतीनं राजश्री बोलली. हे मला त्याच्या तोंडून ऐकायला आवडेल. नाहीतर परत मी एखादी मुलगी शोधून आणायचो आणि हा तिचा अपमान करायचा. त्याला हवा तेवढा वेळ घेऊ देत, पण त्याच्या मनाची तयारी होऊ देत. मी मृत्यूपत्रात 1 वर्षाचा कालावधी दिला आहे त्याला. विश्वासराव गंभीरपणे बोलत होते. बाबा, तुम्ही जे सांगाल ते मला मंजूर आहे. अर्जुन राजश्रीकडे बघत म्हणाला. जे बोलशील ते विचार करून बोल. मग नंतर मला कोणत्याही प्रकारची अडचण चालणार नाही. मला कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाही. विश्वासराव म्हणाले. बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? अर्जुन त्यांच्याजवळ पायाजवळ बसत म्हणाला. सध्या तो विश्वास तू गमावला आहेस. विश्वासराव शांतपणे बोलले. आपला अर्जुन काही चुकीचं नाही वागणार. प्रज्वल अर्जुनच्या बाजूने बोलला. अशीच आशा करतो. सगळे प्रश्न सुटले असतील तर मग मी जेवायला वाढू का? कुणीच काही खाल्लं नाहीये. राजश्रीने हसत विचारले. प्लीज, मला खरंच खूप भूक लागली आहे. प्रज्वल म्हणाला. भाजी गरम करायला घेते, तुम्ही बसा. राजश्री स्वयंपाकघरात जात म्हणाली. मी कपडे बदलून येतो. प्रज्वल त्याच्या खोलीत जात म्हणाला. आता हॉलमध्ये अर्जुन आणि विश्वासराव दोघेच होते. विश्वासराव अर्जुन जवळ गेले. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुला आत्ता माझं वागणं समजणार नाही, पण उद्या जेव्हा बाप होशील ना तेव्हा समजेल. चल जेवायला. विश्वासराव चालायला गेले आणि त्यांचा तोल गेला. अर्जुननं पटकन त्यांना धरलं. सहन होत नाही तर कशाला उपाशी राहता? अर्जुन काळजीनं म्हणाला. बाप झाल्याशिवाय आईविना पोरांची कशी काळजी लागून राहते हे तुला नाही समजणार. विश्वासराव स्वतःला सावरत म्हणाले. काय गरज आहे माझी काळजी करायची? दादा आहे, मुलं आहेत. लग्न झाल्यावर वेगळं असं काय होणार आहे? अर्जुन तरीही वाद घालत होता. हेच लक्षण आहे काहीच तुला समजत नसल्याचं. प्रत्येकाला आपापला संसार असतो. आपला फक्त जोडीदार असतो. योग्य जोडीदाराशिवाय आयुष्य वैरानं होऊन जाते. मग तुम्ही का नाही केलं दुसरं लग्न? कारण माझं तुझ्या आईवर खूप प्रेम. तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.
विश्वासराव अजून काही बोलणार, तोच प्रज्वल तिथे आला. चला ना पटकन, मला खरंच खूप भूक लागली आहे. सगळे जेवायला बसले. विश्वासराव आता शांतपणे जेवत होते. अर्जुनच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. बाबा सांगतात म्हणून खरंच लग्न करायला लागेल का? कोण असेल ती? कशी असेल? मला खरंच तिच्यासोबत राहावं लागेल का? जमेल का मला? असे विचार अर्जुनचे चालू होते. पुढील भाग 5 ऐकायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.